त्या ठिकाणी मी नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स मी या ठिकाणी फिरलो. फिरल्यानंतर मी जायचं आणि प्रत्येक गोष्टीत फोटो काढायचे मी. बरं. फोटो काढायचे. अशी एक बिल्डिंग आपण शाळेची बांधली पाहिजे, अशी एक बिल्डिंग बांधली क्या बात पाहिजे. आहे. म्हणजे डोक्यात ते होतंच. डोक्यात ते होतं. हं. हां. तर ते इतके फोटो काढून आणले होते मी. तर मग 16-17ला 14-15ला योगायोगानं जी आहे की संधी आली. त्याच्यानंतर म्हटलं मग आपण करायचं ते अशा पद्धतीने करू, की ज्या स्कूलमध्ये गेल्यावर पालकांना बसावं वाटलं पाहिजे. बरं. विद्यार्थी बसेल, पण पालकांना, की पालक आल्यानंतर तिथं रिसेप्शनला बसतील. त्याच्यानंतर कॅबिनमध्ये जातील. काउन्सिलरसोबत चर्चा करतील. मुलाच्या प्रगतीविषयी चर्चा करतील. माझा मुलगा घरी काय करतोय? हे त्या काउन्सिलरसोबत चर्चा करतील. काय केलं पाहिजे माझ्या मुलानं? तो कुठं कमी पडतोय? माझ्या शिक्षकांना मी सांगितलं, की तुम्ही मुलाची कंप्लेंट कधी नाही केली पाहिजे. तो कमी कुठं पडतोय त्यासाठी काय करायचं? मग ते सविस्तर बसून चर्चा करतील. नाहीतर तिथं बी आलं, की पालक मोबाईलवरच बघत बसतील. असा काही विषय मी ठेवलाच नाही. मोबाईल खाली जमा करून घ्यायचा आणि वर गेल्यानंतर जे तुमचे सर्वात आयुष्यामध्ये मोठी पुंजी आहे, सगळ्यात मोठं तुमचं जे काही सर्वस्व आहे, हे तुमचे मुलं आहेत. मग एक्झॅक्टली. तुम्ही त्यांच्यासाठी वेळ द्या. आणि मग स्कूलमध्ये आल्यावर आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी अकॅडमिकली पूर्ण चर्चा करतील. असं वातावरण ते तुम्हाला करायचं होतं. बरं. आणि मुलाला वाटलं पाहिजे, की मला स्कूलमध्ये जायचंय. आज मुलांना बघा शाळेत जा म्हणलं, की मुलं घरी रडत बसतात. बरोबर. मला नाही जायचं. माझे टीचर असं करतात. मला शाळा आवडत नाही. हे असं होतं. पण तिथं येणारा मुलगा हा खूप उत्साहाने येतोय. आणि आतमध्ये आल्यावर त्याला वाटलं पाहिजे, की मी कुठच्या वेगळ्या ठिकाणी आलोय. क्या बात. एक हायटेक लेव्हलला मी उभी केली. आता लोकांना वाटेल, की एवढ्या हायटेक लेव्हलची संस्थेची गरज आहे का? जिथं हे ब्रेन सायलेंट राहिलं पाहिजे, माइंड सायलेंट राहिलं पाहिजे. ती गोष्ट करावं वाटली पाहिजे, शिकावं वाटलं पाहिजे, आवड तयार झाली पाहिजे. तसं ठिकाण मुलांना उपलब्ध करून द्यावे लागेल ना आपल्याला. बरोबर. मग ती हां, ठीक आहे. त्यावेळेस मिळत नव्हतं, पण आता मिळतंय ना, तर आपण ते मुलांसाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे. म्हणून मी तसे स्कूल जे आहे, ते उभी केली.